आमलकी एकादशी निमित्त सावनेर तालुक्यातील सिल्लेवाडा येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज सेवाधारी व टाळकरी यांच्या सौजन्याने सिल्लेवाडा ते धापेवाडा विदर्भाच्या पंढरपूरपर्यंत दिनांक 19 मार्च ते 21 मार्च पदयात्रा दिंडीचे आयोजन करण्यात आलं होतं। पदयात्रा दिंडीला सिल्लेवाडा येथून बुधवार 20 मार्चला सकाळच्या सुमारास प्रारंभ करण्यात आला, ज्यात चनकापूर, खापरखेडा, दहेगाव, पीपळा, पाटण सावंगी, इटनगोटी आणि ब्रह्मपुरी या मार्गाने दिंडी सोहळा निघाला। या सुमारास दिंडी व श्री माऊलींच्या पालखीचे जागोजागी भव्य स्वागत करण्यात आले। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता वैभव काकडीची रिपोर्ट, सावनेर। ही संस्काराची दिंडी आहे आणि संस्कार म्हटल्यानंतर तो अविरत कालापर्यंत चालत राहणार। खालच्या पिढीपर्यंत तो ती वारसा जोपासला गेला पाहिजे। वैष्णव संप्रदाय हा जागतिक संप्रदाय आहे। या संप्रदायामध्ये कोणत्याच प्रकारचा भेदाभेद अशा प्रकारचं नाही, परंतु मोठ्यांना मिळालेलं वाण हे लहानांपर्यंत पोहोचत जावं, त्यामध्ये सुसंस्कृतपणा हा प्रामुख्याने लाभावा। त्याच पद्धतीने जनसामान्यांपर्यंत वाढावे असूट भक्तिभाव धर्मकुळाचारी नाम जुगाचे ही संतांची उक्ती याप्रमाणे धर्म, नीती आणि कमीत कमी माणूस माणसासारखा राहायला पाहिजे किंवा तो झाला पाहिजे, हाच त्यातला एक प्रयोजन आहे। आणि म्हणून हा दिंडी सोहळा नवे कीर्तन, संकीर्तन, प्रवचन, तीर्थयात्रा हा त्या मागला तोच उद्देश है। आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आँखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 3502300।